आम्हाला काहीतरी मागायचे, परंतु आमच्यासाठी नाही, जगदंबेसाठी. जगदंबा तर तिचं काम उत्तमरित्या बजावतीये. माया, मोह, क्रोध यासारख्या बलाढ्य रिपूंना जगदंबेने सहजरित्या पाणी पाजलं, त्यांच्यावर मात केली. हो, परंतु त्यात तिची खूप ऊर्जा जाते आणि म्हणूनच आम्हाला तिच्यासाठी विराम हवाय. विराम? हग तुळजा, जगदंबा तुझा आणि आमचा अंश आहे. तिला विरामाची गरज नाहीये. अहो, जगदंबा मनुष्य रूपात आहे आणि लहान आहे, पण मनुष्य रूपात तिच्या शक्तीला आणि तिच्या सामर्थ्याला मर्यादा आहेत. आम्हालाही ह्या मर्यादांची कल्पना नव्हती, परंतु जेव्हा गंगाईच्या बोलण्यातून आम्हाला ही चिंता जाणवली, महिषासुराचा अंत करून विश्वाचं रक्षण करण्यासाठीच आमच्या अंशातून जगदंबा तयार झाली. जगदंबा लहान बालिका आहे, परंतु तिची अवस्था आणि तिला होणारा त्रास याची आम्हाला जाणीव नव्हती. गंगाईच्या आईपणानं आम्हाला साथ घातली आणि त्यातून जगदंबाच्या व्यथा आम्हाला समजल्या. तुळजा, नेमकी तुला काय अपेक्षा आहे? ही सगळी किमया आहे त्या पट्टी ग्रंथाची. मनोरमे, हा पट्टी ग्रंथ एकदा का आपण हस्तगत केला तर आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य करता येतील. पट्टी ग्रंथ कुठे आहे तो? नाही म्हणजे तुम्हाला याची काही कल्पना आहे का? तो शोधायला हवा. महालातीलच एखाद्या गुप्त ठिकाणी असेल तो. आणि त्यासाठी आम्हाला तुझी मदत हवी, मनोरमे. आम्ही सम्राज्ञी आहोत, त्यामुळे अशी एखादी वस्तू कुठेही शोधत फिरू शकत नाही. आमच्यावर संशय घेतला जाईल. पण तू एक दासी आहेस, त्यामुळे साफसफाईच्या निमित्ताने तू कुठेही फिरू शकतेस. मी सम्राज्ञी? अहो काही काय बोलताय? हे प्रचंड धोकादायक काम आहे. मी कुठेतरी सापडले आणि हे सगळं असुर नरेश महिषासुरांना कळालं. हो, ते माझी चामडी सोलून मला वेशीवर वाळत घालतील. नाही. हे बघ, पण हे काम केलंस तर तू या पट्टराणीची पट्टदासी होशील, लक्षात ठेव. आणि त्यासाठी तुला एवढा धोका पत्करावाच लागेल. अहो, आम्हाला वाटतं काही काळ जगदंबाला आराम मिळायला हवा. तिला आराम द्यायला गेलीस तर तो फार काळ टिकणार नाही. जगदंबाच्या बाललीला ह्या तिच्या प्रारब्धात सटवाईने तुझ्या साक्षीने लिहिले आहे. त्यामुळे जर हे संकट तू परतावून लावू शकलीस तरीही हा विराम अगदी अल्प काळासाठी असेल. तसंही चालेल. हा अल्प काळही तिच्यासाठी मोठा दिलासा असेल. त्यात ती मनसोक्त खेळू बागडू शकेल, तिचं बालपण अनुभवू शकेल. पण त्यासाठी तुला काय करावं लागणार आहे याची तुला कल्पना आहे ना? तुळजा, त्याची किंमत सुद्धा किती मोठी आहे हेही तुला माहिती आहे. हो, मोहमुळे जेव्हा गंगाईच्या आईपणाची परीक्षा घेतली गेली तेव्हाच आम्हाला जाणवलं, आई ही कधीच स्वतःचा विचार करत नाही, जिंकायचा किंवा हरायचा विचार करत नाही. ती फक्त विचार करत असते त्या आपल्या लेकरांच्या भल्याचा. हे जग आम्हाला आई म्हणतं आणि म्हणून आम्ही त्यांचा विचार करतो. पण जगदंबा तर खरोखर आमचाच अंश आहे. आम्ही तिच्यासाठी काहीही करायला तयार आहोत. मग त्यासाठी आम्हाला कितीही त्रास झाला तरी चालेल. एवढ्या सगळ्या वस्तूंमधून तो एक पट्टी ग्रंथ शोधायचा म्हणजे गवताच्या गंजीतनं सुई शोधण्यासारखं आहे. कुणीतरी बघेल आणि जीव जाईल. ही टांगती तलवार आहेच डोक्यावर. जा आणि असुर
माझा सल्ला डावलून जाशील रागाच्या भरात तर असंच होईल. महिषा, तुळजालाही हेच हवंय. यासाठीच बालिकेचं रूप घेतलंय तिनं. मी कोणालाही घाबरत नाही दिती माता. ती हातभर पोरगी, ती एवढीशी चिमुरडी, ती माझा विनाश करेल असं खरंच वाटतं आपल्याला? असं अजिबात नाहीये महिषा. आम्हाला तुझ्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू त्या छोट्या जगदंबा समोर गेलास तर संतापाच्या भरात तू केलेला एक वार तिला कायमचं नष्ट करू शकतो. पण जगदंबाचा विनाश म्हणजे एक प्रकारे तुळजाचाही विनाश. मग तुळजाला राणी बनवण्याचं तुझं स्वप्न धुळीला मिळेल. 3 षड्रिपूंचं पुढं काय झालं हेही आपल्याला कळलेलं नाहीये. आणि तशीच अवस्था आपलीही होईल. दिती माता, अशा परिस्थितीत मी काय करू हे सांगा. सगळीकडे शोधून झालं, काही हाती लागलेलं नाही. गुप्तदालन? असुर नरेश महिषासुरांच्या महालात अनेक गुप्त दालनं आहेत हे फक्त आजवर ऐकलं होतं. आज प्रत्यक्षात पाहते. मनोरमे, तो पट्टी ग्रंथ नक्कीच या दालनात असणार. तुझं नशीब नक्कीच उजळत आहे की काय? आता वेळ आलीये पुढचा रिपू पाठवण्याची. मायाच्या रूपात आपण मायावी रिपू पाठवला आणि त्यानंतर मोह आणि क्रोध यांना पाठवलं. त्यांच्यात कपट आणि शक्ती अशी 2 वेगवेगळी कौशल्य होती. आता कपट आणि शक्ती एकत्रच पाठवण्याची वेळ आली आहे. पण दिती माता, हा असा कोणता रिपू आहे? तो पृथ्वीच्या चराचरात वसलेला आहे. तो खूप बलशाली आहे आणि तरीही निषिद्ध आहे. त्या ग्रंथाच्या पुढच्या पानावर त्याला प्रकट करण्याचा बीजमंत्र आहे. कुठे आहे तो ग्रंथ? तो ग्रंथ या महालातल्या गुप्त दालनात सुरक्षित ठेवलाय. तिथं जावं लागेल. चला. हा मायाला आवाहन करण्याचा विधी.
माया बंधनात मुक्त्वा मम सहाय्य कुरु स्वीय तेजः प्रकटय. यानं मोह जागृत झाली होती. ओम मोह स्वरूपिण्ये नमः. मोहमूर्तये क्रोधमूर्तये च प्रकट स्वरूपिण्ये स्वाहा. यानं तू क्रोधाला जागृत केलं होतंस. क्रोध बंधनात मुक्त्वा मम सहाय्य कुरु. आणि याच्या पुढील पानावर आपल्याकडे ती मुलगी आणून देण्याचं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्या रिपूला जागृत करण्याचा विधी.